शेअर करायचा आहे का? हो, अनुभव शेअर करायचा आहे. मी हा, म्हणजे कुठून मरणाच्या बोलता? दारातून परत आले मी. हो. मी वडू संभाजी महाराजांची समाधी आहे ना, हा 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 हा. तिथून बोलते. अच्छा अच्छा, काय अनुभवला? म्हणजे मला सेवा घेतली होती मी स्वामींची. म्हणजे कोणाकडनं? बहिणीने केंद्रे दादांना फोन केला होता. अच्छा अच्छा, हा हा आणि हा मग हा. दादांनी माझ्यासाठी तिला पण सेवा दिली आणि मला काय करता येईल ते पण सांगितलं होतं ना. मग मला म्हणले होते फक्त हा. त्यावेळेस कसं किमो ते चालू होते त्याच्यामुळे मग त्रास व्हायचा ना. अरे बापरे, केमो? हो. आणि मग हे सांगितलं होतं. हा हा, काय? तारक मंत्र म्हणायला सांगितला होता. अच्छा अच्छा. मी रोज 11 वेळा म्हणून ते तारक मंत्राचं पाणी प्यायची. बापरे, कुठल्या स्टेपला होता? स्टेपला म्हणजे ताई 4थ्या स्टेपला टच बापरे. व्हायला आला होता तो. ओ, आणि कसला होता आणि ताई? जठराचा होता. आई गो, कशामुळे हो? काही समजलंच नाही. उलट्यान जुलाबन ते होत होते. बापरे. मग असं वाटलं की नॉर्मल आहे ते, कारण सगळ्यांनाच होतं ना पित्त हो ते. हो हो हो. मग ते काही लक्षच नाही दिलं. नंतर ना जास्त त्रास व्हायला लागल्यावरती मग चेक केलं तर मग त्याच्यात निघलं की कॅन्सर आहे म्हणून. बापरे. आणि आणि वय मग किती ताई तुमचं? म्हणजे ज्यावेळेस झालं त्यावेळेस 37 होतं. आता 38 चालू आहे. आई गो, हा हा हा. मग मुलं पण छोटे असतील ना? हो, एक त्यावेळेस 2रीला होता आणि मोठा मुलगा 5वीला होता. हा, मग आता 3री 6वीला असे असतील. हो. हा, मग ताई? मग ते काही स्वामींमुळं झालं सगळं व्यवस्थित. मग कारण तुम्ही केमो तीर्थ मध्ये पण न्यायच्या का रोज? हो, रोज प्यायची ते. अच्छा, हा. मग केमो मध्ये काय? मग ते केमो मध्ये म्हणजे त्रास खूप होतो ना. हो म्हणजे मला सगळी म्हणत होती की खूप त्रास होतो, असं होतं तसं होतं. हो हो हो. पण स्वामींनी एवढी कृपा केली की जास्त त्रास होऊन नाही दिला मला. ओ. आणि म्हणजे त्या केमो मध्ये वजन कमी होत चालतं पेशंटचं, पण माझं वजन वाढायचं त्याच्यामध्ये. बघा, म्हणजे त्यामुळे प्रतिकार शक्ती पण तुमची वाढली असेल. हा. हो. अरे वा. आणि आणि आगाग परत होते ना ताई म्हणे त्याच्यात हो, खूप खूप म्हणजे शरीराची. अंगाची कातडी जातात. त्या शिरा असतात ना त्या सुद्धा पूर्ण ब्लॅक म्हणजे काळ्या होतात. बापरे, केस पण जातात ना? हो, केस पण गेलती. पायाचे तळवे सुद्धा काळे झालते माझे. नख पण काळी झाली होती पूर्ण. बापरे बापरे. हम्म. बघा. आणि परत 4 किमो झाल्यानंतर 4 का 5 किमो झाल्यानंतर म्हणजे रक्त हा. ते सगळं पूर्ण कमी झालं होतं. बापरे, म्हणजे हा हा. त्यावेळेस पण टचलाच होते मी, म्हणजे की जगल की मरल ह्याच्या पुढे. पण ज्यावेळेस मला घेऊन चालले होते ना मी, तिथून ते हॉस्पिटल पर्यंत स्वामींचं नामस्मरण करत चालले होते. हो. तर मग तिच्यातून सुद्धा स्वामींनी मला बाहेर काढलं. तिथं पण मी 4 दिवस होते. हा हा हा. मग तिच्यातून पण व्यवस्थित झालं. मग 6 किमो झाल्यानंतर मग ऑपरेशन झालं माझं. जठराचं? हो. निम्म म्हणजे 40% कापून काढलं काढलं. ते. हो. बापरे. आणि मग आता ते तिचं तिकडे आहेत असं कॅन्सरचे हॉस्पिटल वगैरे? हो हो, पुणा हॉस्पिटलला ट्रीटमेंट होती माझी आणि रुबीला ऑपरेशन झालं. अच्छा, रुबीला झाली का? हा हो. हा 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 हा. बापरे, आणि मुलांसाठी बाबा तुमची तब्येत चांगली राहो. हो माझ्याकडनं पण स्वामींकडे प्रार्थना. हो. मग आता काहीच त्रास तेव्हापासून नाही? नाही, आता नाही काही त्रास. परत पण ते केमो झाल्याच्या नंतर ना मग ते इंजेक्शनाच्या याने ना ताई हा हा. परत मूतखड्याचा त्रास चालू झाला मला. बापरे, मग? बहिणीने मला दादांचा फोन दिला हा 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 आणि मग मी त्यांच्याकडनं सेवा घेतली. मग त्यांनी मला हा सेवा दिल्यावरती मग मी ती केली. हा. म्हणजे तेव्हा पण सांगितलं होतं की ज्यांनी किमो दिलं ते सर सुद्धा म्हणले की ऑपरेशनच करून टाका म्हणले, त्रास होतो हिला जास्त, त्रास हा हा. नकोय, कारण ऑपरेशन झालेलं होतं ना आधी. हो हो, आणि बरोबर. मुतखड्याचा त्रास तर खूपच होतो. हा हा हा. आणि मग जे म्हणजे त्याच्यावरचे डॉक्टर होते ना ते पण म्हणले की ऑपरेशनच करा म्हणून. बापरे, हा. मग ते सुद्धा मी तेवढी सेवा केली तर म्हणजे तिच्यामधून पण बाहेर आले. म्हणजे अरे तिथपर्यंत वा. जायची स्टेज नाही आली. ताई, तुमची सेवा खरोखर पोचली स्वामींपर्यंत. मनापासून तुमच्या हो बहिणीने पण केलं असेल. हो. बहिणीला काय दिली होती आणि सेवा? तिला गुरुचरित्राचं पारायण सांगितलं होतं करायला. अच्छा, मग किती पारायण केले? तिने 3 पारायण केले होते. बापरे, आणि बहीण पाहिजे प्रत्येक नाही? हो, प्रत्येक पारायणाच्या वेळेस तिला म्हणजे फोन हा व्यवस्थितच रिपोर्ट आहे असा जायचा फोन तिला. हो. अरे वा. कारण कारण माझी ना ताई म्हणजे हा. 2 किंवा 6 महिन्याच्या जास्त मी जगू शकेल असं हेच नव्हतं म्हणजे माझं. हो, आता 4थ्या स्टेपला पोहोचणार म्हटल्यावर काय ताई.
आणि हम्म. तुम्ही पण किती सहन केलं, स्वामींनी तुम्हाला शक्ती दिली. हो. खरंच कौतुक आहे तुमचं त्यांनी पण, आणि स्वामींची तर लीला अगाध आहे ताई. आगादे हा आहे ना. खरंच अशीच तुमची तब्येत चांगली राहो, ही हम्म. स्वामींकडे प्रार्थना. हो. हा. तेच ना, तुमच्या बरोबर खूप दिवसापासून बोलायचं होतं, सांगायचं होतं काय झालं काय नाही हा ते, हा हा पण आज योग आला तो. हा मी शेअर करते ताई. हो हो हो. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई.